स्मार्ट मोबाईल असतो आणि स्मार्ट मोबाईल असला म्हणजे मग स्वतःची प्रतिमा सेल्फी काढण्याचाही सुद्धा आपल्याला मोह होतो. ज्या वयात इतरांच्या प्रेमात भक्तीत पडण्याचे दिवस असतात त्या वयात फक्त आपण स्वतःच्याच प्रेमात पडतो आणि सेल्फी काढता काढता कधी सेल्फी होऊन जातो आपल्याला कळत नाही. कबीर म्हणतात सूरत से किरत बड़ी किरत कभी न जाए, अरे सूरत तो जाती है लेकिन किरत कभी न जाए. अशा संतांच्या विचारांना त्यांच्या कार्याला मी प्रथमतः या ठिकाणी सगळ्या साधकांसमोर अभिवादन करतो. या थिओसॉफिकल सोसायटीच्या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्तानं आजच्या या बौद्धिक सत्राच्या या दुसऱ्या दिवशी या समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष आणि प्रमुख वक्ते ज्यांनी माझा अतिशय छान परिचय करून दिला आणि मला एकदम या सभागृहामध्ये प्रकाशात आणलं असे माझे बंधू सोनवणे साहेब. त्याचप्रमाणे ज्यांनी मी इथे यावं सातत्यानं प्रयत्न केला असे बंधू मिलिंद जोशी सर, बंधू विजय वैद्य आणि समस्त माझ्या ज्येष्ठ बंधू आणि भगिनींनो, खरं तर सकाळी जेव्हा मी आपल्या प्रार्थनेमध्ये सहभागी झालो तेव्हा सहभागी होत असताना माझ्या मनामध्ये असणाऱ्या सगळ्या विकारावर मी मात करत अगदी निर्मळ मनाने मी तुमच्या समोर सादर व्हावं अशी भूमिका आपण सगळ्या थिओसॉफी फेडरेशनच्या लोकांनी त्या सगळ्या मंत्रोच्चारामध्ये केली आणि मनाची अंतस्फूर्ती वाढली आणि तुमच्या समोर उभं राहण्याचं मला सौभाग्य प्राप्त झालं. बंधू आणि भगिनींनो, संत साहित्य हा समग्र समाज परिवर्तनाचा विचार अशा विषयावरती मी खरं तर आपल्या समोर विचार मांडणार आहे. संतांनी आम्हाला ज्ञान, कर्म आणि भक्तीचा विचार दिला. या देशामध्ये 11व्या शतकापासून तर 17व्या 18व्या शतकापर्यंत 1000 वर्षाच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या राजवटी, वेगवेगळ्या सत्ता या देशामध्ये निर्माण झाल्या आणि हा देश 100 नाही, 200 नाही, हजारो वर्षापासून गुलाम म्हणून या देशामध्ये आपण लोकांनी आपल्याला वागवलं. इंग्रज आले, पोर्तुगीज आले, डच आले, इराक आले, इराकचे आले, तुर्की आले, मोघल आले, कोण या देशामध्ये नाही. आणि अशा या प्रदीर्घ अशा या काळामध्ये आपली संस्कृती, आपला स्वधर्म, आपला स्वविचार, आपल्या जनतेचं कल्याण या विचारांची जागरण करण्याची महत्वाची प्रक्रिया जर कोणी केली असेल तर या देशातल्या संत परंपरेने केली. म्हणून संत परंपराचं विचार प्रगतीकरण, त्यांच्या विचारांची आठव आता आज आपण का करतो, कारण हे आहे की जगण्याचा खऱ्या अर्थाने